मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळावा। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर, तर महाराष्ट्रामधील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन, 20,000पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, बारामतीमधल्या विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार, वसतिगृहांसाठी 1,200 कोटींची तरतूद, 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार, संजय शिरसाट यांची घोषणा। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन, आज उपमुख्यमंत्री शिंदेही श्रीनगरमध्ये जाणार, श्रीनगरमध्ये शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी। कबुतरांना दाणे टाकू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही, दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन, गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच। इंडिया आघाडीचा मोर्चा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार, राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन, महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप, ठाकरेही मोर्चामध्ये सहभागी होणार। नागपूरहून पुण्यासाठी आजपासून वंदे भारत, पंतप्रधान मोदी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवणार, मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी उपस्थित राहणार। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार, राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट। ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये 15 ऑगस्टपासून प्रवेश, मंत्रालयामधील गर्दी कमी करण्यासाठी निर्णय, अधिकारी कर्मचारी पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी, माधुरीला वनतारातून पुन्हा नांदेडीमध्ये आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील कोर्टामध्ये देण्यात येणार। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। छत्रपती संभाजीनगरच्या बोरगाव कासारे गावात शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास, नदीवरील पूल तयार न झाल्यामुळे चालकांची कसरत। बुलडाण्यामध्ये जोरदार पाऊस, नदी नाले दुधडीवरून, नदीला पूर आल्यानं नदीकाठावरील शेती पिकांचं नुकसान। भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार, दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती, भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं, युरियाचा समावेश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।